आज बिराज भारी झोप झालती. मग उठूनशी गरम पाणी करीत घेतला. आता मला नेहमी वाटतं का जिऱ्याचा पाणी प्यावा, पण रच्च्या आठवणच रत नाही का रतीना जिरा भिजत घालावा. जाऊ दे आता योच पिता तो जिराचा पाणी तर ह्याच्याशी बेकार लागतो ना. मला कमेंट करूनशी सांगा यो हेअरबँड माझ्यावर रासच भारी नाही वाटते. असो मग पाणी पिऊनशी आंघोळ करून घेतली. केस धवलं तर माझे केसांचं नुसतं हाल हाल झाले. आज नाश्त्याला काही नाही तर विचार केला थोडंसं पीनट खावत. मगशी दुपारचे जेवण केला ना, जेवण जेवीत घेतला. असं सिंपल जेवण मला रास पटत ना. आज रास पाऊस होता तर पप्पा अख्खा भिजून आलता, म्हणूनशी त्याला गरम पाणी ठेवला आता. मला आता आवरा राग येतय ना. मी भाजीशी जेवलं ना, इथे येऊ मटणाचा भाव खात. मग संध्याकाळचे विचार केला किती दिवसांपासून बाहेर नाही गेलो तर जरा बाहेर जावा ना. बाहेर गेल्यावर लागला माझा डोका दुखायला. इथं मी माझ्या फोनला बॅक कव्हर बघायला गेलतो तर कव्हर काही भेटला. बांगड्यांचं दुकान भेटला. या बांगड्या मला रास पटल्या मग घेतल्या. कुठशी गेलो ना, मला मनासारखं काहीच भेटत नाही. मरो पाणीपुरी तरी खताव ना. मग पाणीपुरी खाल्ली ना, निघलो घरा यायला ना. माझा डोका तर बाबा रासच काही अजून जोड झलता. कशी बशी घरा पोचलो, एडिटिंग केली नाही तशी लाईटच गेली नाही. यो इथं माझा व्लॉग बघतो. मला तर वाटलं आज पण लागला त्या दिवशी सारखा वाटवला, पण नशीब बघली लाईट. आजसाठी आवराच. आता भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. बाय.